जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती नको. जालन्यातील भाजपा कार्यकर्त्यांची भूमिका. भाजपा शिवसेनेची युती झाल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होणार. भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. जर भाजपा शिंदे सेनेची युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीचा तिढा कायम. जालना मनपा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती झाल्यास मी आत्मदहन करीन. कार्यकर्त्यांचा इशारा. हातात ज्वलनशील पदार्थाची बाटली घेऊन भाजपा महानगर अध्यक्षांना कार्यकर्त्यांचा इशारा. आज दिनांक 29 रोजी सोमवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती नको अशी भूमिका जालन्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मांडली आहे. जालना मनपा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती झाल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असल्यानं युतीच्या प्रस्तावावर कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना यांची युती व्हावी यासाठी बैठका आणि प्रयत्न सुरू आहेत. मात्र या युतीच्या प्रस्तावाला भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. जर आगामी जालना मनपा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदे सेनेची युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान जालना मनपा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीचा तिढा अद्याप कायम असून आज शेवटची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत युती संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती भाजपा जालना जिल्हा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे. दरम्यान जालना मनपा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती झाल्यास मी आत्मदहन करीन असं सांगत एका भाजपा कार्यकर्त्यानं हातात ज्वलनशील पदार्थाची बाटली घेऊन जालना भाजपा महानगर अध्यक्षांना इशारा दिला आहे. दादा काय सांगणार की या ठिकाणी पदाधिकारी आज सामूहिक राजीनामा देण्यासाठी आले होते. आबांशी तुमचं बोलणं झालं, आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय इशारा दिलेला आहे? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी आलो. शेकडो कार्यकर्ता आले. त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार. माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणत्या पार्टीसोबत युती झाली तर मी आत्मदहन करणार. आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे. जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार. कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही. किती दिवस असं ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना. युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही. माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल. तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीनं त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात. एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे. युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे. सामूहिक राजीनामे देण्यासाठी आले होते. साहजिकच कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर
युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असं मला बरेच निवेदने काल भेटले, बरेच SMS आले, बरेच व्हॉट्सअप आले, बरेच फोन्स आले. आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ, परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं. आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. कार्यकर्त्यांनी ज्वेलरी पदार्थ आणला होता, ज्वेलरी पदार्थ आणला होता. तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू. आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील, परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. धन्यवाद.